नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून आलेली एक महत्त्वाची बातमी. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर येते आणि ही माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी एनआयएनं एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना बोलावल्याचं कळतंय. त्यामुळे 12:15च्या सुमारास काळे एनआय कार्यालयात पोहोचल्याचं कळतंय आणि सध्या त्यांची एनआय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती कळतेय. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे जेव्हा होता तेव्हा या तपासात काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अतिशय हुशार, अनुभवी आणि शांत डोक्यानं काम करणारे अशी पोलीस खात्यात काळे यांची ख्याती आहे. तर दुसरीकडे सचिन वाझेला ज्यानं सिम कार्ड पुरवली आणि त्या ठक्कर नावाच्या व्यक्तीलाही एटीएसची टीम आता एनआय कार्यालयात घेऊन गेली आहे अशी माहिती कळतेय. अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, काय आताचे अपडेट्स मिळत आहेत? एक महत्त्वाचा अधिकारी सध्या या चौकशीसाठी किंवा चर्चेसाठी तिथे पोहोचल्याचं कळतंय. रेणुका, श्रीपाद काळे जे आहेत ते एसीपी आहेत एटीएसमध्ये आणि मनसुख यांची जी हत्या करण्यात आली होती तो तपास, त्याचबरोबरीनं स्कॉर्पिओ गाडी जी चोरीला गेली होती विकोळी पोलिसांच्या हातीतून, त्या दोन घटनांचा तपास ते करत होते. जवळपास 15 ते 20 दिवस एटीएसने या सगळ्या घटना दोन्ही जी प्रकरण आहेत त्याचा तपास केला होता आणि बऱ्याच अंशी त्यांनी ही प्रकरणं जी आहेत ती उघडकीस आणली होती. तर या सगळ्या गोष्टीनंतर नुकतंच एक आठवड्यापूर्वी एनआयला हे दोन्ही प्रकरणं जी आहेत ती हँडओव्हर करण्यात आलेली आहेत आणि त्याचा तपास आता एनआय करते. त्यामुळे तपासात काही त्रुटी आहेत का किंवा तपासामधल्या काही माहिती घेण्याकरता श्रीपाद काळे यांना त्या ठिकाणी एनआयने बोलवलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा केली जाईल, तपासामध्ये त्यांची मदत देखील घेतली जाईल आणि त्याचबरोबरीनं तपासामध्ये काही गोष्टी कमी आहेत का किंवा काही गोष्टींची मागणी त्यांच्याकडे केली जाईल. तर असा एकंदर आजचा श्रीपाद काळेंचा हा तिथला एनआय मध्ये बोलवल्याचा मुद्दा आहे. तर दुसरीकडे एटीएसनं ठक्कर नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. असं कळतं की ही तीच व्यक्ती आहे ठक्कर, ज्याने जो नरेश गौर जो होता त्याला सिम कार्ड पुरवले होते आणि नरेश गौरच्या सांगण्यावरूनच त्यांनी इतर वाजे टीमला देखील सिम कार्ड दिले होते. त्यामुळे या ठक्करचा किती रोल आहे, कोणते सिम कार्ड कुठे दिले होते, कोणाला दिले होते आणि त्याच्यामध्ये नेमका काय रोल आहे, या सगळ्या गोष्टींची जी चर्चा जी आहे किंवा माहिती घेण्याचं काम जे आहे ते एनआय जे आहे ते एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून करते. त्यामुळे एटीएस या प्रकरणामध्ये माहिती देण्याचं काम एनआयला करतच आहे. त्याचबरोबरीनं एनआय एटीएसची मदत देखील घेत आहे. अजित, पण जेव्हा इतक्या मोठ्या आपण म्हणू शकतो की तपास यंत्रणा एकमेकांसोबत काम करत असतात, जेव्हा ही देवाणघेवाण कशी असते, म्हणजे आधी वाद होते किंवा हा तपास सुपूर्द केला जावा की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होते आणि अशा वेळेला जेव्हा ही माहितीची देवाणघेवाण होते ती कशा पद्धतीनं आणि अशासाठी की एखादा गुंता सोडवण्यासाठी इतकी जटिल ही सगळी केस आहे, त्या सगळ्यामध्ये या देवाणघेवाणीचा कसा उपयोग होत असतो? रेणुका, खरं तर लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे की केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य तपास यंत्रणा या दोघांमध्ये वाद होते किंवा वाद असतील किंवा वाद असतात आणि त्याच्यामुळे तपासावरती परिणाम होतो. या गोष्टी ज्या आहेत त्या काही अंशी खऱ्या जरी असल्या तरी शेवटी या तपास यंत्रणा एनआय किंवा एटीएस या एक प्रोफेशनल तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे वाद किंवा अशा पद्धतीचे एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं काम या दोन्ही यंत्रणांमध्ये होत नाही. हे अद्याप तरी या सगळ्या गोष्टींमध्ये समजलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर तपास कसा हँडल केला जातो त्यामध्ये विविध पद्धती आहेत. वस्तुजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे आहेत, तांत्रिक पुरावे आहेत, कागदोपत्री पुरावे, असे विविध पद्धतीचे पुरावे असतील, आरोपी असतील, त्यानंतर डॉक्युमेंटल त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, पंचनामे असतात, पंच असतात, साक्षीदार असतात, अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्यांची पूर्ण कागदोपत्री देखील त्यात जी नवीन तपास यंत्रणा म्हणजे एनआय त्यांना कागदोपत्री नीटसर पंचनामा करून एक डॉजिर तयार करून ते दिलं जातं. तर दुसरीकडे जे आरोपी हस्तांतरित करण्याचा प्रकार जो असतो तो कोर्टाच्या संमतीने कोर्टाच्या देखरेखीखाली दिलं जातं. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली असते. बऱ्याच वेळा अंशी असं असतं की एखादा पेपरचा नंबरिंग असेल किंवा एखादा एनआयच्या डोक्यात जो मुद्दा असेल तो मुद्दा तपास यंत्रणांनी आधीच्या केलेल्या तपास यंत्रणांनी तो मुद्दा त्यांना सापडत नसेल किंवा त्यामध्ये काही तो दुवा शोधत या सगळ्याचा तपास केला जातो. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतो एटीएसचे एसीपी सध्या एनआय कार्यालयात पोहोचलेत. त्याच बरोबरीनं ठक्कर नावाच्या व्यक्तीला देखील एटीएसची टीम आता एनआय कार्यालयात घेऊन गेल्याचं कळतंय. या व्यक्तीनं वाझेला सिम कार्ड पुरवल्याचं म्हटलं जातंय. बघूयात हा एक महत्त्वाचा टप्पा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातला.
आणि त्या राज्यातले कोरोना संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत, कारण धुळे जिल्ह्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत रात्रीचं लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी असेल. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हे निर्देश दिलेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारच्या आदेशांवरून हे कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं कळतंय. आताची आपण महत्त्वाची बातमी बघतोय. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हे कडक निर्बंध धुळ्यात लागू असतील. शासन निर्देशाप्रमाणे कामकाजाला मुभा दिवसा देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी तसे निर्देश दिल्याचं कळतंय. धुळ्यामध्ये रुग्णसंख्या वाढते आणि त्याच्यामुळे राज्य सरकारच्या आदेशावरून हे कठोर निर्बंध इथे लावण्यात आलेले आहेत. पण याच वेळेला ज्यांनी लॉकडाऊनचा नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे धुळ्यातली महत्त्वाची बातमी, 15 एप्रिलपर्यंत इथे रात्रीचं लॉकडाऊन असणार आहे. ही वेळ रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अशी असेल. कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढतंय राज्यातल्या काही भागामध्ये आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील हे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. दीपक बोरसेंकडून अधिक माहिती घेऊया. तर दीपक, काय अधिक तपशील या बातमीबद्दलचा? धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि वाढणारी रुग्णसंख्या ही निश्चितच प्रशासनाची चिंतेचा विषय बनलेली होती. अशामध्ये आता प्रशासनानं नवीन निर्देश धुळे जिल्ह्यामध्ये आता 15 एप्रिलपर्यंत रात्रीचं लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 वाजेपासून शहरासह जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना बंद असणार आहे आणि त्या ठिकाणी कडक असे निर्बंध असतील. बाहेर पडायला कोणालाही त्या ठिकाणी मुभा नसणार आहे. त्यामुळे कडक असे निर्बंध म्हणजे रात्रीचा लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे, कारण की जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आपण जर पाहिलं तर गेल्या फक्त 11 दिवसामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 23 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. मोठ्या संख्येने कोरोनाची रुग्णसंख्या वाढते. यात धुळे शहर जिल्ह्यातलं आतापर्यंत मोठं हॉटस्पॉट होतं. असं असताना आता ग्रामीण भागात देखील कोरोना दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे कुठेतरी वाढणारी जी रुग्णसंख्या आहे तिला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता हे कडक निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. रात्रीचा लॉकडाऊन सुरू केलाय. गेल्या 2 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये 60 तासांची संचारबंदी होती, जनता संचारबंदी होती आणि ती संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आता हे नवीन आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिलेले आहेत आणि त्याचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. जे नागरिक या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिले. निश्चितच धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल. धुळ्यात 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली जाते. आणि आता बघूयात देशाची आकडेवारी. गेल्या 24 तासात 56,211 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 37,028 जण कोरोनामुक्त झालेत. देशात गेल्या 24 तासात 271 नागरिकांचा कोरोनामुळे अंत ओढवलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत भारतातील 1,20,20,855 जणांना कोरोनाची लागण झाली. 1,13,93,021 जण कोरोनामुक्त झाले. देशात सक्रिय रुग्णांची म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे रुग्ण आहेत 5,40,720 इतके. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 1,62,114 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर देशात 80% कोरोना रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये आहेत आणि ही राज्य कोणती आहेत आणि या राज्यांचं नेतृत्व दुर्दैवानं महाराष्ट्र करतोय. आणि ज्याच्यामध्ये इतर कोणती राज्य आहेत त्यावर नजर टाकूयात. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, केरळ, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये हे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केंद्र सरकारही या राज्यांवर आता करडी नजर ठेवून आहे. देशात सध्या 5,19,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि हा आकडा मार्च 2020 पासूनच्या एकूण रुग्णसंख्येच्या 4.33% इतका मानला जातोय. दरम्यान जर नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर राज्यात लॉकडाऊन निश्चित आहे असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. लॉकडाऊन कोणालाच नकोय, पण जर अशाच प्रकारे परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन होऊ शकतं. तसंच आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना आता लक्षणं असतील तुम्हाला कोरोनाची तर त्वरित चाचणी करा आणि उपचार घ्या असं आवाहन देखील केलंय. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू होत आहे आणि या लसीकरणासाठी जनजागृती करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मी आव्हान एवढंच करेल की नियम पाळले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तंतोतंत जे निर्बंध 2 आम्ही जारी केलेले, 15 मार्चला आणि एक आत्ता 2 दिवसापूर्वी, ते जर का कडक पद्धतीनं पाळले, गर्दी पूर्ण टाळली तर मला नाही वाटत लॉकडाऊनची आवश्यकता पडेल. परंतु या गोष्टी नियम पाळा, लॉकडाऊन टाळा, हा फार महत्त्वाचा विषय आहे. ते मी लॉकडाऊनच्या संदर्भाने बोलेल. संसाधनाच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही.
माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांना, म्हणजे मला जे खाली चित्र दिसतंय ते चित्र असं आहे की असिम्प्टमॅटिक पेशंट्स मोठ्या संख्येने, त्यात वाद नाही. असिम्प्टमॅटिक असल्यामुळे लोक घरी राहणं पसंत करतात आणि घरी राहून निर्बंध पाळत नाहीत, म्हणजे मग ते घरातही सगळ्यांना इन्फेक्ट करतायत आणि स्वतःही ट्रीटमेंट व्यवस्थित घेत नाहीत, मॉनिटरिंग स्वतःचं करून घेत नाहीत, काळजी घेत नाहीत आणि त्याचा परिणाम मग ते अत्यंत बॅड होऊन, म्हणजे कधीकधी ऑक्सिजन पर्सेंटेज एकदम 90च्या 80च्या खाली येऊन मग ते हॉस्पिटलमध्ये येत आहेत, तरुण मुलंसुद्धा. हा मला खराच सगळ्यात जास्त चिंतेचा विषय वाटतो आणि म्हणून माझी नम्रपूर्वक आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सर्वांनी थोडंही लक्षण दिसलं, खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी, थोडंही लक्षण दिसलं त्वरेने टेस्टिंग करा. टेस्टिंग करायला लाजू नका, टेस्टिंग करायला वाईट वाटून घेऊ नका. आपण पॉझिटिव्ह येऊ का काय ही भीती मनात बाळगू नका. कुठलंच काही हे करू नका, टेस्टिंग करा. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलं तर इमिजिएट लवकर ट्रीटमेंट सुरू करा, उपचार घ्या, कारण उपचाराला उशीर झाला तर मग सर्वच उशीर होईल. दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचं म्हटलंय. लॉकडाऊन लावणं हा कोरोनावर उपाय नाही, राज्य सरकारला धोरण नाही आणि सरकार धोरण नसलेलं सरकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर आहेत. अतुलजी, राजेश टोपेंशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो आणि राजेश टोपे असं म्हणत आहेत की राज्य सरकारची आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातली संसाधनं जर अपुरी पडली तर नाईलाजानं लॉकडाऊन लावावं लागेल. राष्ट्रवादीमध्ये देखील मतभेद दिसत आहेत आणि सरकारमध्ये देखील मतभेद दिसत आहेत. पक्षाची काय भूमिका आहे? नाही, लॉकडाऊनला आमचा 100% विरोध आहे. विधानसभेत बोलतानाच मी म्हटलं होतं, गेला मार्च आणि हा मार्च याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. गेल्या मार्चमध्ये डॉक्टरांना, वैज्ञानिकांना सुद्धा माहीत नव्हतं की हा कुठला व्हायरस आहे, याची ट्रीटमेंट कशी द्यायची. दुसरा, आपल्याकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, PPE किट्स नव्हते, आवश्यक तितके व्हेंटिलेटर्स नव्हते आणि त्याच्यामुळे आता लॉकडाऊन हा उपाय नाही आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन हाच त्याच्यावरचा उपाय आहे. लॉकडाऊन एक स्थिती आहे, पण राज्य सरकारला धोरण नाही आहे कुठल्याच बाबतीत. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांनी संचारबंदी लागू केली. एका गावात 8 दिवस, एका गावात 12 दिवस. आता लॉजिकली आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायचा तर 14 दिवस ती चेन तोडायला लागतात आणि त्याच्यामुळे धोरणहीन, दिशाहीन असं हे राज्य सरकार आहे. लॉकडाऊन लावणं हा उपाय नव्हे आणि लॉकडाऊन जर का राज्य सरकारने लावला तर आम्ही त्याला विरोध करूच. पण जेव्हा खऱ्या अर्थाने लॉकडाऊन लावला तेव्हासुद्धा या सरकारने कोणालाही एका रुपयाचं पॅकेज दिलं नाही. आधी पॅकेज जाहीर करा, जिथे संचारबंदी लावली आहे तिथे ते डिलिव्हर करा आणि मग लॉकडाऊनचा तुम्ही विचार केलात तर एक वेळ ठीक आहे, पण त्याला सुद्धा आमचा 100% विरोध आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे कोकणातली. दापोली कस्टम विभागानं मंडणगड तालुक्यात वळवते गावाजवळ 2,500 किलो गोमांस जप्त करत धडक कारवाई केली. दापोलीहून हे मांस मुंबईत आणलं जात होतं. हे मांस घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांनी वापरलेल्या 2 कुऱ्हाडी, 4 चाकू आणि 3 कानस आणि 4 हे चाकू लावायचे 2 दगड देखील यावेळी जप्त करण्यात आले. आपण बघतोय ही महत्वाची कारवाई. 1360 ही महिंद्रा बोलेरो पिकअप अडवली असता त्या पिकअपमधून दुर्गंधीचा वास येत होता व रक्त सांडत होते. म्हणून दापोली कस्टम विभागाच्या पथकाने सदर वाहन अडवून त्यातील चालक आणि सोबती असलेले श्री कुरेशी यांना विचारले असता त्यांनी कबूल केले की सदर वाहनामध्ये 10 ते 12 बैलांचे व 2 ते 3 म्हशींचे बीप असून ते बीप सदर ठिकाणाहून मुंबईला जात होते. या गुन्ह्याअंतर्गत सदर आरोपींना ताब्यात घेऊन सदर वाहन ताब्यात घेतले असून हे वाहन दापोली कस्टम विभागाच्या दापोली येथे आणण्यात आले आहे. आणि कोकणातल्या महत्त्वाच्या कारवाईनंतर पुढची बातमी. विदर्भातली पुढचे 3 दिवस तिथे हिटवेव्ह असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नागपूर वेधशाळेनं आता या भागात येलो अलर्ट जारी केलाय. राजस्थान आणि गुजरातकडून येणारे उत्तर पश्चिमी कोरडे वारे राज्यात दाखल होत आहेत आणि त्यामुळे विदर्भातलं तापमान वाढलंय. काल ब्रह्मपुरीत सर्वाधिक 43 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश शहरांचं तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे आणि पुढच्या काळात या तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती देखील नागपूर वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. और विदर्भ में जो है
आज से अभी 3 दिन तक जो है हीट वेव की चेतावनी जारी रहेगी। हालांकि मॉडरेट हीट वेव की चेतावनी है, कोई बहुत सीवियर की नहीं है, तो येलो अलर्ट दिया हुआ है अभी। और ब्रह्मपुरी अभी ऑलरेडी जो है वहाँ पे टेम्परेचर सबसे हाईएस्ट है विदर्भ में 43.3, और डिपार्चर उसका जो है सामान्य से 5 डिग्री ऊपर है। इसका मतलब ब्रह्मपुरी में एक जगह पे हीट वेव की कंडीशन है। बाकी जगह पे तापमान सब जगह 40 से ऊपर चला गया है अधिकतम तापमान। नागपूर 41.3 है। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरहून आता आपल्या सोबत आहेत। नागपूरला काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। तुषार, आपण बघतोय की वेधशाळेकडून तर स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रशासनाच्या कशा हालचाली असणार आहेत, काय आवाहन नागरिकांना केलं जात आहे? जर का बघायचं झालं तर आतापर्यंत हा जो काळ गेला म्हणजे खरं तर उन्हाळ्याची चाहूल लागलेली होती, पण मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि सारखा पाऊस पडत होता, त्यामुळे उन्हाचा तडाखा तेवढा विदर्भाच्या जनतेला सहन करावा लागला नाही। मात्र कालपासून कुठेतरी विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे। काल जर का तुम्ही विदर्भातल्या प्रमुख शहराचं तापमान जर बघितलं तर बहुतांश शहराचं तापमान म्हणजे वाशिम आणि गडचिरोली जिल्हा जर सोडला तर पूर्व विदर्भामध्ये संपूर्ण विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याचं तापमान हे 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं। काही ठिकाणी तर ते सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त आहे। आणि जर काय विचार करायचा झाला तर हीट वेव्हचा जो अलर्ट दिला त्यासाठी 2 नॉर्म्स असतात। एक तर सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान असायला पाहिजे किंवा तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर असायला पाहिजे। त्यामुळे विदर्भातल्या बहुतांश शहराचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर असल्यामुळे वेधशाळेने हीट वेव्हचा अलर्ट दिलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की उत्तर पश्चिमेकडनं जे कोरडे वारे येतात ते थेट विदर्भामध्ये येत आहेत, त्यामुळे कुठेतरी या उन्हाचा तडाखा जास्त नागरिकांना सहन करावा लागत। मी माझ्या पाठीमागे काही दृश्य तुम्हाला दाखवतो। जर का सेमिनर हिल्सच्या या रस्त्यावरचं जर का तुम्ही दृश्य बघितले तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागरिक झाडाखाली बसून आपलं काम करताना पाहायला मिळतात। कारण की दुपारच्या वेळेला जर का तुम्ही या वेळेस नागपूरच्या शहरामध्ये फिरायचं म्हटलं तर इतका कडक ऊन आहे आणि वरून या हीट वेव्हमुळे जे वारे आहे ते गरम वारे वाहतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे जागोजागी तुम्हाला असं दृश्य पाहायला मिळेल आणि जी वाहकांची किंवा लोकांची गर्दी आहे ती देखील कमी झालेली आहे। याचा प्रमुख कारण जे आहे म्हणजे ते हीट वेव्ह आहे। तर नागरिकांनी देखील सतर्कता बाळगावी अशी सूचना वेधशाळेने दिलेली आहे। प्रशासनानं आधीच उपाययोजना केलेल्या आहे, त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही उपाययोजना आहे त्यानंतर नागरिकांना अशी विनंती केली गेली की जास्तीत जास्त नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये। कारण की उन्हामध्ये जर का तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकतो, ही एक मोठी भीती असते। इतकंच नाही तर इतर अनेक व्याधी देखील तुम्हाला उन्हामुळे होऊ शकतात। तर पुढचे 3 दिवस नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि कुठेतरी जर का बघायचं झालं तर नागपूरसह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद तुषार, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय नागपूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आणि त्यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।